आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय आशिष जयस्वालजी आणि आमचे जिल्हाधिकारी, फिल्म सिटीचे अधिकारी, महसूल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी अशांची संयुक्त बैठक होऊन या ठिकाणी 128 एकर रामटेक जवळची जागा विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी फिल्म सिटीला या ठिकाणी जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा झाली। 3 निर्णय त्यामध्ये महत्त्वाचे झाले। महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी, सांस्कृतिक विभागाकडे 128 एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी आता गती दिली जाईल। दुसरं, आपल्याकडे शासन निर्णयानुसार G2G म्हणजे सरकार टू सरकार अशा जागांच्या ट्रान्सफरला आगाऊ त्या ठिकाणी पोझिशन सुद्धा घेता येतं आणि म्हणून अशा पद्धतीने आगाऊ पोझिशन घेऊन, ॲडव्हान्स पोझिशन घेऊन त्यावर तातडीने कशा पद्धतीने चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि लोक इकडे येतील यासाठी एक कन्सल्टंट हा नियुक्त करण्याच्या बाबतीतला निर्णय झाला। कन्सल्टंटचा रिपोर्ट आल्यानंतर सर्व विदर्भातील स्टेक होल्डर्सना एकत्र करून त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम निर्णय होईल आणि या ठिकाणी ही चित्रनगरी विदर्भासाठी उभं राहण्याच्या प्रस्तावाला आज गती मिळाली आणि त्याबद्दलचे निर्णय झाले। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBIनं निर्बंध लादलेले आहेत। बऱ्याच ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत। ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आणि पॅनिक सिच्युएशन आहे। RBIने कारवाई जी केली असेल ती RBIच्या किंवा नियमांच्या कायद्यांच्या चौकटीत केली आहे। RBIच्या या कारवाईमुळे अजून लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत याच दृष्टीने ही कारवाई केली आहे। मला वाटतं या विषयामध्ये केंद्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री ही चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षितच राहतील आणि त्यांना त्यांचे पैसे मिळतील या पद्धतीच्या कार्यपद्धतीचा निर्णय करतील। आपण त्याबद्दल निश्चित राहिलं पाहिजे। रणवीर अलाहाबाद या प्रकरणी तुम्ही चौकशीची मागणी केली। रणवीर अलाहाबाद या प्रकरणी ऑलरेडी पोलिसांची चौकशी चालू आहे। काल जो आम्ही निर्णय केला तो राज्यामध्ये काही भागामध्ये अशाच पद्धतीच्या अश्लील प्रदर्शन किंवा अश्लील शब्द किंवा अश्लील संवाद याचे काही कांदेपोहे नावाचे कार्यक्रम सुरू झाले। ते थिएटरमध्ये तिकीट लावून होत आहेत आणि त्यामुळे आपल्या नाट्यगृहामध्ये तिकीट लावून कांदेपोहे सारख्या अशा अश्लील पद्धतीचे कार्यक्रम होत असतील आणि त्याला रंगभूमी मंडळाची परवानगी नसेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करा असे आदेश मी दिले। महाराष्ट्रातील लवचिकता विरुद्ध कायदा येतोय, मला याची पूर्ण माहिती घेऊन सांगायला आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची जी भेट झाली यावर आता मोठे वादंग रंगत आहेत। सुरेश धस यांचं म्हणणं आहे की बातमी कोणी लीक केली। मला याची संपूर्ण माहिती नाही। मी वर्तमानपत्रामधून बातमी ऐकतोय ती भेट झाली का नाही झाली, गुप्त झाली का खुली झाली, खुल्यापणे गुप्त पद्धतीने झाली का गुप्त पद्धतीने खुल्यात झाली, मला याची पूर्ण माहिती नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या महायुती म्हणून लढल्या जाईल की कशा पद्धतीने त्याचं पुढचं? याचा अंतिम निर्णय माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि त्याबरोबर अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी करतील, पण सर्वसाधारणतः महायुतीच निवडणुकीला एकत्र जाईल असं चित्र आहे। मला वाटतं या चर्चांना काही अर्थ नाही आहे। महायुती म्हणून आम्ही मजबूत आहोत। आम्ही एकत्र सरकारमध्ये निवडून आलो आहोत। एकत्र महायुती म्हणून महानगरपालिका निवडणुका लढवण्याचाच मानस आमचा आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेजी जे म्हणाले ते विरोधकांना म्हणाले असते आणि म्हणून मातोश्रीने त्यांना हलक्यात आतापर्यंत घेतलं आणि मग ही परिस्थिती झाली। अजूनही हलक्यात घेऊ नका हा मातोश्रीकडे इशारा त्यांचा असावा। भाजप एकट्याने लढेल अशी चाचपणी काही सुरू आहे अशी पण चर्चा आहे। अशी कुठलीही चर्चा नाही, अशी कुठली चाचपणी नाही।
सर, रणवीर अलाहाबाद प्रकरण में आपने जांच की मांग की, हिंदी में भैया हमने नहीं किया उसमें जांच, हमने किया है मांग ऑलरेडी। उस मामले में पुलिस इंक्वायरी चालू है। हमने मुंबई में और राज्य में कभी मराठी थिएटर्स में कांदे पोहे नाम के इस प्रकार से अनसेंसर्ड पद्धति के प्रोग्राम हो रहे, उसके ऊपर इंक्वायरी की मांग की।